हरियाणामधील कुरुक्षेत्रमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्री गुरु तेग बहादूर यांच्या 350व्या शहीदी दिनानिमित्त विशेष नाणं आणि पुस्तकाचं प्रकाशन केलं। ज्योतिसर अनुभव केंद्र आणि पाशजन्य शंख स्मारकाचं सुद्धा त्यांनी उद्घाटन केलं। दरम्यान नवा भारत न घाबरतो न थांबतो, ऑपरेशन सिंदूर हे त्याचं उदाहरण आहे असं सुद्धा मोदी यावेळी म्हणाले। त्यांनी गुरु तेग बहादूर यांच्या त्यागाची आठवण करून शांतता हवी पण सुरक्षित तडजोड नाही असं स्पष्ट केलं। नंतर पंतप्रधान मोदींनी आंतरराष्ट्रीय गीता महोत्सवामध्ये सहभागी होऊन ब्रह्मसरोवराची आरती केली। बिहार विधानसभा निवडणुकीतील दणदणीत विजयानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी भाजपचा आत्मविश्वास वाढवणारा मोठा दावा केलेला आहे। गुजरातच्या मोरबी इथे सभेमध्ये बोलताना शहांनी आगामी पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू राज्यांमध्ये सुद्धा एनडीएचं सरकार स्थापन होईल असं म्हटलंय। बिहारमध्ये अनेक राजकीय पंडितांचे अंदाज चुकवत जनतेनं पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवला। याच धर्तीवर एनडीए या दोन्ही राज्यांमध्ये सत्ता मिळवेल असा विश्वास शहांनी व्यक्त केला। माझ्या विरोधात काही प्रयत्न केले तर मी भाजपचा पाया हादरवून टाकेन या शब्दात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी भाजपला आव्हान दिलंय। निवडणूक आयोगानं देशभरात एसआयआर मोहीम सुरू केली आहे आणि या मोहिमेची राजकीय वर्तुळात चर्चा आहे। दरम्यान आता पश्चिम बंगालमध्ये सत्ताधारी तृणमूल काँग्रेसने एसआयआर विरोधात मोहीम सुरू केली आहे। मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी बोनगाव इथे एसआयआरचा निषेध करण्यासाठी एक रॅली सुद्धा काढली आणि त्यानंतर जमावाला संबोधित करताना त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली। पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप करत निवडणूक आयोग भाजप आयोग बनल्याचं म्हटलेलं आहे। बोनगावमधील अँटी एसआयआर रॅलीमध्ये बोलताना त्यांनी एसआयआर प्रक्रियेच्या नावाखाली मतदारांना यादीतून हटवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा दावा सुद्धा केला। भाजप शासित राज्यांमध्ये सुद्धा एसआयआर होत असल्याने भाजप स्वतःच घुसखोरी मान्य करत असल्याचा आरोप ममता यांनी केला। एसआयआर नंतरची मतदार यादी आली की विनाश दिसेल असंही त्या पुढे म्हणाल्या। भाजपनं बंगालमध्ये आव्हान दिल्यास संपूर्ण देशात भाजपचा पाया हादरवून टाकेल असा इशारा सुद्धा ममता बॅनर्जी यांनी दिला। बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडी देवींना 10 सर्क्युलर रोडवरील सरकारी निवासस्थान रिकामं करण्यासंदर्भातली नोटीस देण्यात आली। गृहनिर्माण विभागानं आदेश जारी करून हे घर नवीन नियुक्तींसाठी आवश्यक असल्याचं स्पष्ट केलं। लालू राबडी हे कुटुंब गेल्या 28 वर्षांपासून या घरात राहत होतं। 1997 मध्ये लालू प्रसाद यादव यांना चारा घोटाळ्यामध्ये अटक होण्याची शक्यता निर्माण झाली आणि त्यानंतर राबडी देवींना मुख्यमंत्री करण्यात आलं आणि हे सरकारी निवासस्थान त्यांना देण्यात आलं। लोकांमध्ये हे घर राबडी निवासस्थान म्हणून ओळखलं जातं। मात्र आता विभागानं ते तातडीनं रिकामं करण्याची मागणी केलेली आहे। दिल्ली स्फोट प्रकरणातील अतिरेकी डॉक्टर मुजम्मिलला घेऊन एनआयएचं पथक फरीदाबादमध्ये दाखल झालं। पथकानं अल फलाह विद्यापीठ, धौज आणि फतेहपूर तगा इथे जवळपास 4 तास पडताळणी केली। विद्यापीठामध्ये त्याचं राहण्याचं ठिकाण, मेडिकल केबिन, संपर्कात असलेले विद्यार्थी आणि हालचालींची तपशीलवार चौकशी झाली। त्यानंतर ज्या ठिकाणी 350 किलो अमोनियम नायट्रेट सुटकेसमध्ये भरून ठेवलेलं होतं तिथे सुद्धा त्याला नेलं गेलं। फतेहपूर तगा इथे 2563 किलो अमोनियम नायट्रेट जप्त केलेल्या ठिकाणाची चौकशी करून संपूर्ण नेटवर्कचा तपास सुरू करण्यात आलाय। भारत आणि युनायटेड किंगडम यांच्यातील महत्त्वाकांक्षी संयुक्त लष्करी सराव अजय वॉरियर 25 सध्या राजस्थानच्या महाजन फील्ड फायरिंग रेंजमध्ये सुरू आहे। आंतर कार्यक्षमता वाढवणं आणि संयुक्त राष्ट्रांच्या आदेशानुसार कारवाई करण्याची क्षमता अधिक मजबूत करणं हे या सरावाचं मुख्य उद्दिष्ट आहे। भारतीय लष्कराच्या शीख रेजिमेंट आणि यूके सैन्याचे जवान या सरावामध्ये सहभागी झालेले आहेत। वास्तविक युद्ध परिस्थितीचं अनुकरण करणाऱ्या अनेक तांत्रिक कवायतींवर इथे लक्ष केंद्रित केलं जात आहे। यामध्ये फायरिंग प्रॅक्टिस, त्याचबरोबर लिफ्टलेट शूटिंग, रॉकेट लॉन्चर फायरिंग आणि स्पिनर एमएमजी ड्रिलरचा समावेश आहे। हा संयुक्त सराव दोन्ही देशांमधील लष्करी सहकार्य आणि समन्वय वृद्धिंगत करतोय। नियुक्तीच्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या धार्मिक कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यास नकार दिलेल्या लष्करी अधिकाऱ्याची बडतर्फी सर्वोच्च न्यायालयानं कायम ठेवली। लष्करी अधिकाऱ्याचं हे कृत्य शिस्तीचं घोर उल्लंघन असल्याचे ताशेरे न्यायालयाने ओढले। सरन्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जयमाल्या बागची यांच्या खंडपीठानं दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयामध्ये हस्तक्षेप करण्यास नकार दिला। सॅम्युअल कमलसेन यांनी लष्करी अधिकाऱ्यांनी ज्यांच्या नियुक्तीच्या ठिकाणी असलेल्या मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करण्यास आणि पलटणीच्या धार्मिक कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यास नकार दिला होता।
गुजरातच्या कच्छ जिल्ह्यामधून एक विचित्र घटना समोर आली। पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील मित्ती गावातील एक हिंदूप्रेमी युगल कुटुंबियांच्या विरोधामुळे घर सोडून चक्क भारतात पळून आलाय। मात्र आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडताच दोघांनाही सीमा सुरक्षा दलानं ताब्यात घेतलं। या जोडप्याचं पाकिस्तानच्या मित्ती गावात वास्तव्य आहे। दोघांचे प्रेमसंबंध कुटुंबियांना मान्य नव्हते आणि त्यामुळे त्यांनी मोठा धोका पत्करत भारतात येण्याचा निर्णय घेतला। रविवारी रात्री घरातून निघालेल्या या युगलाने जवळपास 8 किलोमीटरचा पायी प्रवास केला आणि भारताच्या सीमेत प्रवेश केला। भारताच्या वाहतूक क्षेत्रामध्ये मोठे बदल होताना दिसतात आणि देशातील एका प्रमुख विमानतळानं त्याच्यामध्येच नवा विक्रम सुद्धा केलाय। दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ आता देशातील आणि जगातील तब्बल 150 शहरांशी थेट हवाई मार्गाने जोडले गेले। थाई एअर एशिया एक्सनं दिल्ली ते बँकॉक डॉन मुआंगसाठी नवीन थेट उड्डाण सुरू केलं। हे 150वे आंतरराष्ट्रीय कनेक्शन ठरलं। एअरबस 330 द्वारे चालवले जाणारे हे मार्ग व्यवसाय आणि पर्यटनासाठी कनेक्टिव्हिटी अधिक वाढवतील आणि या विक्रमामुळे दिल्ली विमानतळ चर्चेत आलंय। देशभरातील अर्थात जगभरातील 150 शहरांशी ते थेट जोडलं गेलेलं आहे। दिल्ली विमानतळ आता देशांतर्गत ते आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी सुपर कनेक्टर हब बनण्याच्या दिशेनं वेगानं वाटचाल करतंय। पाटणामधील गोपालपूल परिसरामध्ये अचानक एक घटना घडली। दुचाकीवरील 2 गुन्हेगारांनी 65 वर्षीय व्यावसायिक अशरफी राय यांच्या घरासमोर जाऊन गोळ्या झाडल्या आणि त्यांची हत्या केली। हल्ल्यानंतर पळणाऱ्या दोन्ही गुन्हेगारांना स्थानिकांनी पकडलं आणि भाला दगड गडासा यांनी मारहाण करून ठार केलं। ही घटना 20 कोटींच्या जमिनीच्या वादाशी संबंधित असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे। घटनास्थळावर 10 पेक्षा अधिक काडतुसं, बनावट नंबर प्लेटची बाईक आणि शस्त्र सापडली। या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केलेला आहे आणि सीसीटीव्हीच्या आधारे आता सध्या तपास सुरू आहे। छत्तीसगडमधील बस्तरमध्ये सुरू असलेल्या विशेष नक्षलविरोधी मोहिमेमुळे अनेक प्रमुख नक्षलवादी नेत्यांनी आत्मसमर्पण केलं। काल सुद्धा 28 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलेलं आहे। सर्व 28 नक्षलवाद्यांना बसने नारायणपूर पोलीस अधीक्षक इथे नेण्यात आलेलं होतं आणि बस्तर महानिरीक्षकांसह इतर पोलीस अधिकाऱ्यांसमोर त्यांचं आत्मसमर्पण झालं। दिल्ली इथे इंडिया गेट परिसरामध्ये आंदोलनामध्ये नक्षलवादी नेता माडवी हिडमाचं समर्थन करणाऱ्या घोषणा दिल्या गेल्या, त्याच्यामुळे कारवाई करण्यात आली आहे। नक्षलवादी नेता माडवी हिडमाचं समर्थन करणाऱ्या घोषणा दिल्या प्रकरणात एकूण 23 जणांना अटक झाली। 23 पैकी 17 जणांना 3 दिवसाची तर 5 जणांना 2 दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली। एक मुलगा अल्पवयीन असल्यामुळे त्याची बालसुधारगृहामध्ये रवानगी करण्यात आली। या आंदोलनाच्या निमित्तानं शहरी नक्षल पुन्हा एकदा सक्रिय झाल्याचा दावा भाजपकडून केला गेलाय। कार अपघातामध्ये कर्नाटकातील वरिष्ठ IAS अधिकारी महांतेश बिळगी यांच्यासह 3घांचा मृत्यू झाला। विजापूरहून गुलबर्गाकडे लग्न समारंभासाठी जात असताना कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात हा अपघात झाला। उपमुख्यमंत्री, केंद्रीय मंत्र्यांसह अनेकांकडून या घटनेवर शोक व्यक्त करण्यात आलाय। महांतेश हे कर्नाटक राज्य खनिज महामंडळाचे कार्यकारी संचालक वरिष्ठ IAS अधिकारी होते। गुलबर्गाच्या जेवर्गी तालुक्यातील गवनळी क्रॉस नजीक ही दुर्घटना घडली। या घटनेमध्ये महांतेश यांच्यासह भाऊ शंकर बिळगी आणि इरण्णा शिरसंगी यांचा मृत्यू झाला। बेळगावमध्ये स्टीअरिंग बेअरिंग तुटल्यामुळे KSRTC बस थेट उसाच्या शेतात शिरली। बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती तालुक्यातील जगाबल गावाजवळ ही घटना घडली। बस मुनावल्ली शहराकडून बसर्गीकडे जात होती आणि तेव्हा अपघात झाला। बसमध्ये 60 पेक्षा अधिक प्रवासी होते। चालकाच्या सतर्कतेमुळे शालेय आणि महाविद्यालयातले विद्यार्थी आणि प्रवासी थोडक्यात बचावले। तामिळनाडूच्या नागपट्टिनम जिल्ह्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक रहिवासी वसाहतींमध्ये आणि घरांमध्ये पाणी शिरलं आणि त्याच्यामुळे जनजीवनावर मोठा परिणाम झालाय। नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत। ही गंभीर परिस्थितीमुळे संतप्त झालेल्या स्थानिक लोकांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे तात्काळ मदत आणि उपाययोजना करण्याची मागणी केली। साचलेलं पाणी त्वरित बाहेर काढण्यासाठी आवश्यक ती पावलं उचलावीत, जेणेकरून लोकांना पुन्हा सामान्य जीवन जगता येईल, अशी विनंती नागरिकांनी केलेली आहे। विश्वविजेता अंध महिला क्रिकेट संघाचे दिल्लीमध्ये जल्लोषात स्वागत झालं। देशासाठी हा ऐतिहासिक विजय मानणाऱ्या चॅम्पियन खेळाडूंना पाहण्यासाठी आणि त्यांचं अभिनंदन करण्यासाठी दिल्ली विमानतळावर नागरिकांची गर्दी पाहायला मिळाली। कर्णधार दीपिका TC यांनी यावेळी बोलताना खूप अभिमान वाटतोय अशी प्रतिक्रिया देत आपला आनंद व्यक्त केला। अंतिम सामन्यामध्ये भारतानं नेपाळचा 7 गडी राखून पराभव केला आणि हा विश्वचषक आपल्या नावावर केला, ज्यामुळे भारतीय क्रीडा क्षेत्रामध्ये एक नवा इतिहास रचला गेला।
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या अवामी लीग पक्षाने 30 नोव्हेंबरपर्यंत बांगलादेशात देशव्यापी आंदोलन आणि प्रतिकार मोर्चे काढण्याची घोषणा केली। बांगलादेशात ऑगस्ट 2024 मध्ये झालेल्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान अनेक आंदोलकांचा मृत्यू झाला होता। त्याचा ठपका हसीना यांच्यावर ठेवत बांगलादेश आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणाने त्यांना फाशी सुनावली आहे। माजी गृहमंत्री कमल यांनी मृत्यूदंडाची शिक्षा सुनावलेली आहे आणि शिक्षेला हसीना यांच्या पक्षाने विरोध दर्शवत हंगामी पंतप्रधान युनूस यांच्या राजीनाम्याची मागणी केली। इथिओपियातील हेली गुब्बी ज्वालामुखीचा तब्बल 10,000 वर्षांनंतर उद्रेक झाला। दरम्यान या उद्रेकाचा परिणाम भारतापर्यंत दिसू लागला। उद्रेकानंतर आकाशामध्ये उडालेली ज्वालामुखीची राख आणि सल्फर डायऑक्साईडचे ढग वाऱ्यासोबत वाहत भारतातील दिल्ली आणि मुंबईपर्यंत पोहोचले। त्यामुळे नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने विमान कंपन्यांना तातडीची सूचना जारी केलेली आहे आणि राख असलेल्या क्षेत्रावरून उड्डाणे टाळा असे निर्देश दिलेत। हवामान खात्याने सिग्मेट अलर्ट जारी केलेला आहे आणि याच्यामध्ये आवश्यक असल्यास विमान ऑपरेशन्स मर्यादित करण्याचा इशारा दिलेला आहे। पाकिस्तानने सोमवारी रात्री अफगाणिस्तानवर पुन्हा हवाई हल्ला केला आणि खोस्त प्रांतातील एका घराला निशाणा बनवलं। या बॉम्ब हल्ल्यामध्ये 10 नागरिक ठार झाले आणि 9 मुलं आणि एका महिलेचा याच्यामध्ये समावेश असल्याची माहिती तालिबानी प्रशासनाकडून दिली गेली। घरं पूर्णपणे उद्ध्वस्त झाली। दरम्यान पाकिस्तानने कुनार आणि पक्तिका या प्रांतातही छापे टाकले, ज्याच्यामध्ये 4 जण जखमी झाले। हा आरोप तालिबानने केला। पाकिस्तानकडून अजूनही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही। दरम्यान पाकिस्तानच्या पेशावरमध्ये सुद्धा फ्रंटियर कॉन्स्टेबिलरी मुख्यालयावर आत्मघातकी हल्ला झाला, ज्यामध्ये सुरक्षा संकट अधिक गडद झालेलं आहे। चीनने भारतीय महिला पेमा वांगजोम थांगडॉक यांच्यासोबत शांघाय विमानतळावर गैरवर्तन झाल्याचे आरोप फेटाळले। कोणतीही जबरदस्ती किंवा त्रास देण्यात आलेला नाही आणि एअरलाइन्सने त्यांना आराम आणि जेवणाची सुविधा दिल्याचं परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केलं। पेम यांनी अरुणाचल प्रदेश जन्मस्थान असल्याने त्यांचा भारतीय पासपोर्ट अवैध ठरवून जप्त करण्यात आलेला आहे आणि वैध व्हिसा असून सुद्धा त्यांना जपानच्या फ्लाईटमध्ये चढू दिलं नाही असा आरोप केलेला। 3 तासाच्या ट्रान्झिट ऐवजी त्यांना 18 तास अडवण्यात आलं आणि अधिकाऱ्यांनी त्यांची खिल्ली उडवली असा आरोपही पेम यांनी केला। शांघाय विमानतळावर भारतीय नागरिक पेमा वांगचोक थांगडोक यांना अडवल्याच्या प्रकरणावरून चीनने आरोप फेटाळले आणि पुन्हा एकदा अरुणाचल प्रदेश हा चीनचाच भाग असल्याचा दावा केला। चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने सगळी प्रक्रिया कायद्यानुसार झालेली असून कोणताही छळ झाला नाही असं सांगितलं। दरम्यान भारताने तात्काळ कठोर निर्देश नोंदवत अरुणाचल हा भारताचा अविभाज्य भाग असल्याचं स्पष्ट केलं। भारतीय दूतावासाच्या हस्तक्षेपानंतर पेमा यांना पुढची उड्डाणं करण्यासाठी रवाना करण्यात आलं। इराणने राष्ट्राध्यक्ष मसूद यांनी देशातील 80,000 मशिदी जनतेची सेवा करण्यात अपयशी ठरल्याचा आरोप केला। कट्टर इस्लामिक व्यवस्थेवर आणि धर्मगुरूंच्या भूमिकेवर थेट प्रश्न उपस्थित केले, त्यामुळे राजकीय वातावरण तापलं। सुधारणावादी विचारसरणीचे राष्ट्राध्यक्ष मसूद यांनी देशातील मशिदींच्या भूमिकेची गंभीर शंका उपस्थित करून राजकीय पातळीवर मोठी खळबळ माजवून दिलेली आहे। शिवाय सरकार संकटात सापडलेलं असताना, सामाजिक आर्थिक आव्हानं वाढलेली असताना आणि सामान्य नागरिक संघर्ष करत असताना धर्मगुरू आणि मशिदींची भूमिका अधिक सक्रिय असायला हवी होती असं मत व्यक्त केलं। सौदी अरेबिया आणि अमेरिकेमध्ये झालेल्या सुरक्षा करारामुळे भारताला मोठ्या संधी निर्माण होणार आहेत। अमेरिकेने सौदीला मेजर नॉन नाटो सहयोगी हा दर्जा देण्याच्या निर्णयामुळे ऊर्जा, तंत्रज्ञान, संरक्षण आणि AI सुरक्षा क्षेत्रात $1 ट्रिलियन गुंतवणुकीचे मार्ग मोकळे होतील आणि या भागीदारीमुळे आखाती प्रदेशामध्ये स्थिरता वाढेल आणि भारताच्या ऊर्जा हितसंबंधांना तसंच व्यापाराला $45 अब्ज पेक्षा अधिक फायदा होईल असं मत लेफ्टनंट जनरल सय्यद अता हससैन यांनी मांडलेलं आहे। तंत्रज्ञान, खनिज, डिजिटल पायाभूत सुविधा आणि संरक्षण उत्पादनामध्ये भारताला नव्या संधी उपलब्ध होतील।